बालमित्रांनो, माझे नमस्कार. माझे नाव शोभा. माझा विषय लोकमान्य टिळक. दोन भारतीय नेते, भगवद्गीतेचे आधुनिक भाष्यकार व प्राच्य विद्यापती लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीत झाला. त्यांचे जन्मनाव केशव परंतु बाळच नाव पुढे रूढ झाले. लोकमान्य बाळ टिळक हे भारताचे स्वातंत्र्य लढ्यातील लोकमान्य म्हणजे लोकांनी स्वीकारलेले नेता म्हणून ओळखले जाणारे पहिले अखिल भारतीय नेते होते. स्वराज्य आम्हाला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही त्यांची शिवगर्जना आणि भारतीय संतोषाचे जनक म्हणून त्यांची ओळख ही त्यांच्या अफाट लोकप्रियतेची मुख्य कारण आहे. लोकमान्य टिळकांची लोकप्रियतेची मुख्य कारण म्हणजे 1893 मध्ये त्यांनी घरगुती गणेशोत्सवाला सार्वजनिक सुरू केली आणि शिवजयंती उत्सव सुरू केला. या माध्यमातून त्यांनी इंग्रजांविरुद्ध लोकांमध्ये राजकीय जनजागृती आणि राष्ट्रप्रेम निर्माण केले. त्यांनी समाजातील सर्व घटकांना एकत्र केले म्हणून त्यांना तेल्या कापडाची पुढारी म्हणजे सर्वसामान्य जनतेचे नेते म्हणून ओळखले जात असे. त्यांनी मंडळीच्या तुरुंगात असताना इतरांचा मान केला. या ग्रंथाने लोकांना कर्मयोगाची आणि निस्वार्थ देशसेवेची प्रेरणा दिली. यामुळे त्यांची लोकप्रियता एका राजकीय नेत्यासोबतच द्रष्टे विचारवंत म्हणूनही वाढली. टिळकांच्या विद्यावृत्तीमुळे आणि त्यागामुळे त्यांना लोकांनी लोकमान्य ही पदवी दिली. त्यांनी लोकांना आपल्या हक्काबद्दल जागरूक केले. त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याने तसेच टिळकांच्या विचारांमुळे लोकप्रिय नेते झाले. लोकमान्य टिळक हे भारतीय संतोषाचे जनक मानले जाते. 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या विचारांचा वारसा आपण पुढे नेणे आणि देशप्रमाणे परितोले हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.